मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे। राज्य सरकारने त्यांची मागणी मान्य करत अधिकृत जी.आर. जाहीर केला आहे। आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः हा जी.आर. घेऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली। या भेटीत भावनिक क्षण अनुभवायला मिळाले। समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला लढा अखेर फळाला आला आहे। मराठा समाजातील शिक्षण आणि नोकरीच्या संधींना आता नवी दिशा मिळणार आहे। या निर्णयामुळे समाजात समाधानाची लहर असून जरांगे पाटील यांचा लढा ऐतिहासिक ठरला आहे। डेस्क न्यूज मराठी, मुंबई। तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय, सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जी.आर. राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलंय। क्रमांक 1 आपली मागणी होती हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करणे। त्यांनी असं उपसमितीनं निर्णय केलाय मंत्रिमंडळानं, हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे। या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना, गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे। म्हणजे हा ना, जी.आर. झाल्यावर ते शब्द बदलतील ना, पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच। हो, ते घेऊस तर तुमच्या मध्ये मी उठवतो काय विखे साहेब, ते येऊस तर मी तुमच्या मध्ये उठवतो काय? मी उठत नाही, मी तर जेलातला अन्न खाईन पण उठत नाही। म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं, हैदराबाद गॅझेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे, बरोबर का? अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे। पटलं का सगळ्याला? अंमलबजावणी दिलेली आहे। आता दुसरा कळीचा मुद्दा, ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो। सातारा संस्थांचं गॅझेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो। खरंय का अभ्यासक? नंतर का नाही म्हणल्यानं थोबडच आणि सातारा गॅझेटियर, पुणे औंध गॅझेटियर वरील नियमाच्या आधारे गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली। त्यांनी सांगितलंय, सातारा संस्थान, पुणे व औंध संस्थान गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल। त्याचं कारण विचारलं मी त्यांना, का जलद गतीने? त्यांचं म्हणणं आहे, थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत। जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता, बरोबर ना? अंमलबजावणी देतो म्हणलेत, नाही असं नाही, फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा। त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरलाय, पण तरी बी त्यांच्या तोंडी असं म्हणले, त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत। साक्षीदार त्यांना धरलेले आहे। मी म्हणलं तुम्ही करून देता का? आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला। बाकी झाला काय? ते म्हणले मी करून देतो, माझी जबाबदारी। मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता, 1 महिना, राजे बरोबर आहे का? मी 1 महिना दिला राजाला, आणखीन काय पाहिजे आता? ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या, राजा म्हणले देतो। राजा हा म्हणले की नाही, इतक्या लोक सांगा नाही, मग थोबड आणते लोक, नाव कुठं म्हणणार आहे? जमलं की नाही? आता हे 2 विषय अंमलबजावणी झाली। खाली काय राहिला आता? जरा डोका लावायला शिका ना, येतो ना तिथं बी। सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला। आधी हे घेतो, थांबा। महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या, असं आपण मागणी केली।
त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. हा संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे जे आर काढला. जे आर म्हणून ना विखे साहेब याला. हा जे आर आहे, जे आर. लेखी फेकी नाही, ते लेखीला काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याचे. हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं गुताव म्हणून. हाव ना मग. अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर. त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं. ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच. तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच जे आर काढतो राज्यपालाच्या सहीनं, राज्य मंत्रिमंडळाच्या सहीनं. याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं नाही. मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही. आता बोलत बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असता. त्यांच्या बोलण्यात ते स्वच्छता आहे, ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले. कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशन मधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरू घेणे, पटापटा मागे घेणे. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय हे काय. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्याच्या पुढे. तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल विखे दादा. आपण अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढला आता. ओके. जी आर याच्यासाठी काढलाय की अंमलबजावणी करायसाठी? एक प्रश्न. दुसरा ऐका. गॅझेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र आता दिले जाणार का? बरोबर. त्या जे काही त्याच्यामध्ये आपण निकष दिलेले आहेत ती पूर्तता केली, नातेवाईक असेल, पुढे खापड पंजोबा किंवा कुटुंबातील तुमचं कोणी असेल, ॲफिडेव्हिट जरी केलं तरी देणार आपण दाखला. उदाहरणार्थ क्रमांक 1. पोराव लय महत्वाचा विषय. उगाच ऐकाकडे नो गोंधळात महापार कंबड मोड. समजा कुणबी दाखवलेत गॅझेटियर मध्ये. त्याचे 5-5 पोरं जरी आता म्हणले 1881 पासून. हा खूप महत्वाचा विखे पाटील साहेब विषय. घाई गडबडीत समाजाचं वाटलं व्हायला नको. बार मला हे लोक गरिबाचे घेऊन यावं लागते. 5-5 जरी म्हणलं, 10-10 जरी म्हणलं, असं म्हणणं आहे 1,23,000 कुणबी आहेत. आणि सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एक बी कुणबी नाही. मग कुणबी गेले कुठं? याचाच अर्थ 1,23,000 त्या काळाचे म्हणजे आत्ताचे 6 लाख मराठे हे सगळे कुणबी आहेत. याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागन विखे पाटील साहेब. 1. धाराशिव मध्ये 97,000 मराठे कुणबी त्यावेळेस दाखवले. बीड मध्ये 1,12,000 दाखवले. त्यांचे 5-5, 10-10 म्हणलं तरी आता 5 ते 6 लाख मराठे झाले. मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं? मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे. विखे पाटील साहेब, हा आमच्यासाठीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मराठवाड्यातले मराठे हेच कुणबी आहेत. या जी आरच्या माध्यमातून याच पद्धतीनं गॅझेटियर, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब, मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणार आहे 2012चा कायदा जो बरोबर ना गॅझेटियर द्यावा लागणार आहे. आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती, उदाहरणार्थ एका गावात 30 लोक आहेत. 1800 दातड काढणारांनो नाही तर निघा ना घरी. 30 लोक आहेत एका गावात 1881 ते 1901 मध्ये. आज एका 5-5 बी म्हणलं तरी 3-5 15. 150 लोक एका गावात झाले. त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागल. पण आज तू मराठा आहे, तुझा 7-12 दे, तुझा 7-12 दे. तो याकडे 7-12 नाही. तो कोण असते?
माते